700 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली पंढरीची वारी एका मोठ्या संकटात सापडली होती. 2013-14च्या काळात उच्च न्यायालयाने वारीवर निर्बंध आणण्याचा इशारा दिला होता. याच कठीण काळातून जन्म झाला एका अशा लोकचळवळीचा जिने वारीचे रूपच बदलून टाकलं. या लोकचळवळीचं नाव निर्मल वारी. गेल्या काही दशकात वारीत येणाऱ्या भाविकांची संख्या 30 लाखांवर पोहोचली आहे. या वाढत्या गर्दीमुळे सासवड, लोणी, यवत या वारी मार्गावरच्या गावांमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरायचं. रोगराईच्या भीतीने गावकऱ्यांना स्थलांतर करावं लागायचं. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुण्यातले IT व्यावसायिक नरेंद्र वैशंपायन यांनी पुढाकार घेतला. 2014च्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन त्यांनी वारीतल्या स्वच्छता मोहिमेची एक सविस्तर ब्लूप्रिंट तयार केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुण्यातल्या सेवा सहयोग फाउंडेशन यांच्याशी चर्चा केली. तत्कालीन केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याला पूर्ण शासकीय पाठबळ दिलं. 2015 मध्ये लोणी आणि यवत या गावांमध्ये फिरती शौचालये वापरण्याचा पहिला यशस्वी प्रयोग झाला. 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला विशेष शासकीय मंजुरी दिली आणि 2017 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पातच यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली. दशकाहून अधिक काळ चाललेल्या या प्रवासात आज वारीत 3600हून अधिक फिरती शौचालये वापरली जातात, ज्यामुळे वारी काळातल्या अस्वच्छतेमध्ये तब्बल 80% घट झाली आहे. निर्मल वारी केवळ शौचालयांपुरती मर्यादित नाही. विज्ञान भारती आणि भारत सरकारच्या CSIR निरी या संशोधन संस्थेने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 4 कोटी लिटरहून अधिक मानवी मलमूत्रावर वैज्ञानिक प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून दर्जेदार सेंद्रिय तयार करून ते स्थानिक शेतकऱ्यांना दिलं जातं. हा कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मोहिमेचा खरा कणा आहेत हजारो समर्पित स्वयंसेवक. सेवा सहयोग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तरुण कार्यकर्ते यामध्ये मोलाचं योगदान देतात. अभाविपचे तरुण मानवी साखळी करून लाखो भाविकांचं आणि रिंगण सोहळ्याचं व्यवस्थापन करतात. हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवतात. दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे स्वयंसेवक हातात झाडू घेऊन रस्ते आणि मैदानं चकाचक झाडून काढतात आणि जंतुनाशकांची फवारणी करतात. सेवा भारतीच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय शिबिरं आणि फिरते दवाखाने चालवले जातात. उच्च शिक्षित शहरी तरुण वृद्ध वारकऱ्यांच्या पायाला गरम पाण्याचा शेक देतात, मलम लावतात, ज्याला माऊलींची चरणसेवा म्हटलं जातं. याशिवाय ठिकठिकाणी पिण्याचं पाणी आणि अन्नदान केलं जातं. कोणताही मोठा प्रश्न जेव्हा समाज आणि प्रशासन एकत्र येऊन सोडवतात तेव्हा निर्मल वारीसारखा चमत्कार घडतो. आज वारी आध्यात्मिकदृष्ट्या जेवढी पवित्र आहे तेवढीच भौतिकदृष्ट्याही निर्मल झाली आहे. हे घडवून आणणाऱ्या शिलेदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा प्रेरणादायी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. राम कृष्ण हरी.